आज आपण जाणार आहेत पुढे आल्यावर बघू शकतो एक टनल लागलेला आहे। कुंभे वॉटरफॉल। मैं ब्लॉग ख़त्म कर रहा हूँ क्योंकि जो रैपलिंग एक्टिविटी थी वो मुझे करने नहीं मिली क्योंकि कुछ तो कांड हो गया भाई, लीगल कांड। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत कुंभे वॉटरफॉलच्या रॅपलिंगसाठी। तर आपण बघू शकतो मागे ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो आणि आता निघालेलो आहोत। काही वेळेत आपण त्या वॉटरफॉल जवळ पोहोचणार आहे आणि पाहू शकतो आता गाडी आहे इकडे। ह्या रस्त्यातून आपल्याला पुढे जायचे आहे आणि पाऊस येत आहे आता थोडे, तर लवकरच जाऊ आपण। हेच ते हॉटेल जिथे आपण मुक्काम केला होता। या ठिकाणावर आपण पुढे आल्यावर बघू शकतो एक टनल लागलेला आहे आणि या ठिकाणी आता थांबले आहेत सगळे। बरोबर आहे, टनलच्या त्या साईडला आपल्याला वॉटरफॉलचं स्पॉट पाहायला भेटणार आहे जिथं आपण रॅपलिंग करणार आहे। तर इथून पुढे जाऊन आता आपण तिथे जाऊ। तर मित्रांनो आता आपण हे टनल क्रॉस करून आलेलो आहे, आपण बघू शकतो। आणि या ठिकाणी आता आपण रॅपलिंग करणार आहे पुढे जाऊन। तर मित्रांनो ती टनल क्रॉस केल्यावरती आपण इथं गाडी लावतो आणि या ठिकाणी आता आपण हे पाहू शकतो रिव्हर क्रॉसिंग या ठिकाणी होणार आहे। आणि इथून ते जे पॉईंट दिसत आहे आपल्याला ते पुढचा पॉईंट, तिथून आपण रॅपलिंग स्टार्ट करणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो आपण आलेलो आहे रिव्हरच्या जवळ आणि इथून आपण ह्या प्रकारे रिव्हर क्रॉस करून जाणार आहे आणि ते जे पॉईंट आपण बघू शकतो तिथून रॅपलिंग करणार आहे। थोडे पार्टिसिपेंट आता इथून बघत आहेत। पूर्णपणे भिजलेलो आहे आपण। आपण आता रिव्हर क्रॉस करून आलो आहे आणि या ठिकाणी सेटअप लावत आहे, पाहू शकतो। पाण्याचा फ्लो खूप जोरात होता। या ठिकाणी जॉकी दादा बोल्टिंग करत होते।
हम पागल हैं पागल। या ठिकाणी आपले ड्रोन ऑपरेटर उमेश दादा येत होते. ड्रोन रेडी होता आहे आता उडण्यासाठी, आपण बघू शकतो. आणि थोड्याच वेळात आता ड्रोन उडेल. छोटा ड्रोन आहे आणि एक मोठा ड्रोन बघू शकतो आपण. आणि उमेश दादा आता ड्रोन उडवणार आहेत. थोडंसं पाऊस आल्यामुळे आम्हाला ड्रोन उडवताना आला, तर मी लोकांचे व्हिडिओ गोप्रोनी सुद्धा काढले. आणि हा आहे सत्यम दादा, जो मला 1 वर्षाआधी एका ट्रेकला भेटला होता आणि त्यानंतर इथे भेटला. आणि त्याने माझी खूप मदत केली, कारण त्याने मला जे एरियल व्हिडिओज पाठवले त्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा सिनेमॅटिक झाला आहे. हेच विचार करताय ना की सुमेशने रॅपलिंग नाही केली? नाही भेटली मला करायला, कारण नशीबच एवढं खराब की काही अडचणी आल्या आणि मला रॅपलिंग करायच भेटली नाही. पण असू द्या, पुढच्या वेळेस आपण रॅपलिंग नक्की करू. काही दिवसात आपण परत तिथे जाऊ आणि रॅपलिंग करून येऊ. पण आता आपण हा व्लॉग संपवू. आपण लोकांचे रॅपलिंगचे व्हिडिओ दाखवले तेवढ्यातच समाधान घेऊ. आणि सत्यम दादानी पण त्याचा रॅपलिंगचा व्हिडिओ पाठवला, त्यासाठी पण धन्यवाद. तर आपण हा व्लॉग संपवू आणि माझी एंडिंग आता बघू. तो गाइस आज मैं व्लॉग ख़त्म कर रहा हूँ, क्योंकि जो रैपलिंग एक्टिविटी थी वो मुझे करने नहीं मिली, क्योंकि कुछ तो कांड हो गया भाई, लीगल कांड. इसलिए मैं रैपलिंग तो नहीं कर पाया. नसीब भी ख़राब है, क्योंकि मैं फ्राइडे को यहाँ पे आया था, सैटरडे को और संडे को 2 दिन थी यहाँ पे. मैं सैटरडे को कर सकता था, मेरे सैटरडे पे लास्ट बार चांस आया, पर सैटरडे पे मेरी रैपलिंग नहीं हो पाई क्योंकि मेरे पास हेलमेट नहीं था. संडे को एक क्या हुआ, संडे को जब मैं करना ही था तो वहाँ एक प्रॉब्लम आ गई. वह ऐसी चीज़ आई कि अब मैं आपको फ्यूचर में बता पाऊँगा, अभी तो नहीं भाई. अगर आपको जानना है तो मुझे कमेंट करो या फिर डीएम करो. पर इस बार मैं व्लॉग मेरा ख़त्म कर रहा हूँ. तो बाय गाइस, अगले व्लॉग में मिलते हैं. धन्यवाद. और अगर आपको जानना ही है वहाँ पे ऐसा क्या हुआ कि मुझे रैपलिंग करने नहीं मिली, तो मैं जब अगली बार वहाँ पे जाऊँगा तो आपको सब चीज़ें बताऊँगा कि वहाँ पे क्या क्या हुआ था. तब तक के लिए बाय बाय.